ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 263. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. हे भारत, आदित्यान वसून रुद्रान अश्विनौ तथा मरुतः पश्य. अदृष्ट पूर्वाणी बहुनी आश्चर्याणी च पश्य. हे भारतवंशी अर्जुना, 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, दोन्ही अश्विनी कुमार, 49 मरुदगण माझ्या ठाई पहा. आणि पूर्वी कधीही न पाहिलेली अशी अनेक आश्चर्यकारक रूपे माझ्या ठाई पहा. जेथ उन्मिलन होत आहे दिठी, तेथ पसरती आदित्यांची या सृष्टी. पुढती निमिलनी मिठी देत आहाती. वदनीची या वाफे सवे, होत ज्वाळामय आघवे. जेथ पावकादिक पावे समूह वसूंचा. आणि भूलतांचे शेवट, कोपे मिळो पाहती एकवट. तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे. पै सौम्यतेचा बोलावा, मिती नेणिजे अश्विनव देवा. श्रोती होती पांडवा अनेक वायू. ज्या ठिकाणी माझी दिठी म्हणजे दृष्टी उन्मिलित होत आहे, त्या ठिकाणी 12 आदित्यांच्या सृष्टी विस्तारित होत आहेत. आणि पुढे जेथे माझी दृष्टी निमिलनी म्हणजे मिटत आहे, तेथे त्या सृष्टी मिठी देत आहाती म्हणजे मावळत आहेत वा लय पावत आहेत. माझ्या वदनीच्या वाफेबरोबर म्हणजे माझ्या श्वासोच्छ्वासाबरोबर आघवे म्हणजे सगळे ज्वालामय होत आहे. आणि त्यातून पावकादिक म्हणजे अग्नी आदी करून वसूंचा समुदाय उत्पन्न होत आहे. आणि माझ्या भूलतांचे शेवट म्हणजे अग्र, जेथे कोपे म्हणजे रागाने एकवट होऊ पाहतात, त्या ठिकाणी तेथे रुद्रगणांचे संघात अवतीर्ण होत असलेले पहा. माझ्या विश्वरूपाच्या सौम्यतेच्या बोलाव्यामध्ये किती अश्विनी देव उत्पन्न होतात याची मिती व गणनाच करता येत नाही. हे पांडवा, माझ्या श्रोत्री म्हणजे कानांच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न होतात. या परी एकेकाची लीळे, जन्मती सूर सिद्धांची कुळे. ऐसी अपारे आणि विशाळे रूपे ये पाही. जया ते सांगावया वेद बोबडे, पहावया काळाचे ही आयुष्य थोकडे. धातया ही परी न सापडे ठाव जयाचा. जया ते देवत्रयी कधी नायके, तिये ये प्रत्यक्ष देख अनेके. भोगी आश्चर्याची कवतिके महासिद्धी. याप्रमाणे एका रूपाच्या लीलेमध्ये सुर म्हणजे देव व सिद्धगणांची कुळे उत्पन्न होतात. अशी माझी अपार आणि विशाल रूपे ये म्हणजे माझ्या ठाई पहा. ज्या ठिकाणी माझ्या विश्वरूपाचे वर्णन करण्यास वेद बोबडे व असमर्थ ठरले, जी माझी रूपे पाहण्यास काळाचे हे आयुष्य थोकडे व अपुरे आहे. आणि ब्रह्मदेव धातया म्हणजे सर्वज्ञ आहे खरा, पण त्यालाही माझ्या रूपांचा ठाव लागला नाही. ज्या रूपांचे वर्णन देवत्रय म्हणजे त्रिदेवांनी देखील कधी नायके म्हणजे ऐकले नाही, ती माझी अनेक असंख्य रूपे तू येथे प्रत्यक्ष पहा आणि कौतुकाने माझ्या आश्चर्यकारक लीलेचा व महासिद्धींचा उपभोग घे. हे गुडाकेश, कृत्स्नम सचराचरम जगत इह मम देहे एकस्थम आद्य पश्य. यद अन्यत द्रष्टुम इच्छसी तदपि पश्य. हे गुडाकेशा म्हणजे अर्जुना, चराचरासहित हे सर्व जग आणि जे काही आणखी तू पाहू इच्छितोस, ते सर्व आज येथे माझ्या देहामध्ये एके ठिकाणी असलेले पहा. या मूर्तीची या किरीटी, रोममुळी देखे पा सृष्टी. सुरतरू तळवटी तृणांकुर जैसे. वातायनाचे निप्रकाशे, उडत परमाणू दिसती जैसे. भ्रमत ब्रह्मकटाह तैसे अवयव संधी. येथे एकैकाची या प्रदेशी विश्व देख विस्तारेशी. आणि विश्वाही परवते मानसी जरी देखावे वरते. तरी येही विषयीचे काही, हेच सर्वथा साकडे नाही. सुखे आवडे ते माझे या देही देखसी तू. ऐसे विश्वमूर्ती तेणे
बोलिले कारुण्य पूर्णे, तव देखत आहे की नाही न म्हणे, निवांतुची येऊ. येथ का पाहा उगला, म्हणून श्रीकृष्णे जव पाहिला, तव आरतीचे लेणे लेईला, तैसाची आहे. हे किरीटी, ज्याप्रमाणे सुरतरू म्हणजे कल्पवृक्षाच्या तळवटी म्हणजे तळापाशी शेकडो तृणांकुर असतात, त्याप्रमाणे या माझ्या मूर्तींच्या रोममुळी म्हणजे प्रत्येक रोमाच्या मुळाशी असलेली सृष्टी पहा. ज्याप्रमाणे झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात उडणारे धुळीचे असंख्य परमाणू दिसतात, त्याप्रमाणे माझ्या या देहाच्या अवयवांच्या सांध्यातून ब्रह्मांडांचे समुदाय भ्रमण करीत असल्याचे पहा. या एक एक रूपाच्या प्रदेशावर विस्तारलेले विश्व पहा, आणि तुझ्या मनात जर त्या विश्वाच्या परवते म्हणजे पलीकडे देखील पहावे असे वर्ते म्हणजे वाटत असेल, तर त्याविषयी येथे साकडे म्हणजे संकट नाही. या माझ्या देहात तुला जे आवडेल ते तू सुखाने पाहून घे. ह्याप्रमाणे विश्वरूप धारण करणारे श्रीकृष्ण भगवान कारुण्यपूर्वक बोलल्यावर अर्जुन आपले विश्वरूप पाहत आहे की नाही म्हणून बघू लागले. तो अर्जुन निवांत बसलेला त्यांच्या दृष्टीस पडला. येथे हा उगला म्हणजे स्वस्थ का बसला आहे म्हणून श्रीकृष्णाने जेव्हा पाहिले, तेव्हा तो आपला विश्वरूप पाहण्याच्या आरतीचे लेणे लेईला म्हणजे आपल्या विश्वरूप पाहण्याच्या इच्छेचा अलंकार घालून व आपल्या इच्छेमध्ये पूर्वी जसा गुंतलेला होता तसाच असल्याचे त्यांना आढळले. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.